आणखी एक मोठी बातमी। मोशी दुर्घटनेनंतर आता मृत आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा रात्री उशिरा अतिरिक्त आयुक्तांना घेराव पाहायला मिळाला। दरम्यान आम्हाला उत्तर द्या, या दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कुणाची, असा संतप्त सवाल या नातेवाईकांनी केला। बचाव कार्य सुरुवातीला संथ गतीने झाल्याचाही आरोप झाला। दरम्यान दोषींवर कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या सगळ्या नातेवाईकांनी केली आहे। मोशी कचरा डेपो येथील इमारत दुर्घटनेला सध्या 65 तास या ठिकाणी जे मदत कार्य ते सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते। आज चौथा दिवस आहे आणि याच ठिकाणी पाहतो की सध्या ह्या कचरा डेपोमध्ये जी बाजूला इमारत होती त्या इमारतीवरती हा कचरा कोसळला आणि ही इमारत पडली गेली आणि या इमारतीमध्ये जवळजवळ 23 जण अडकले होते। त्यासोबत 14 जणांना बाहेर काढण्यामध्ये पहिल्या दिवशी यश आले, तर दुसऱ्या दिवशी एक जण बाहेर काढण्यात आला। त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा उपचार दरम्यान खरंतर मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। अजूनही 7 ते 8 जण या ढिगाऱ्याखाली अडकलेले आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत त्या कुटुंबाचे सर्व नातेवाईक आहे ते गेले 65 तास पाहतो की या ठिकाणी बसून असल्याचे चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन सुशांतराव स्वामी, सुनील दिघे, TV9 मराठी, मोशी, पुणे। दरम्यान पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये आता मोठा खुलासा झालाय। इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला दिला गेला होता। 27 जुलै 2023 ला केवळ तळमजल्यालाच हा पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला होता। केवळ 24 तासांमध्ये या तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला दिला गेला। पहिला आणि दुसरा मजला बनवण्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेलेली नव्हती। वरचे 2 मजले नेमके कुणाच्या परवानगीने उभारले गेले असा आता प्रश्न निर्माण होतोय। आता हे सगळं चौकशी मी सांगितलं ना, मी चौकशी करणार आहे, त्याच्यामध्ये येईल। आता त्याच्या संदर्भात नाही पाहिजे, आता फक्त रेस्क्यू ऑपरेशनबद्दल काय असेल ते विचारा सर। हे गंभीर आहे ना सर, पहिला आणि दुसरा मजला चौकशी करणार म्हणून मी सांगितलं ना, चौकशी करणार मी म्हटलंय ना मी। दरम्यान या मोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पुण्यात आढावा बैठक झाली आहे। पीडित कुटुंबियांना आवश्यक मदत तातडीने देण्याच्या फडणवीसांनी यावेळी सूचना केल्या। बैठकीवेळी फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमाचाही सविस्तर आढावा घेतला।